कमेंट खूप कमी येत आहेत. कमेंट बॉक्स भरून टाका देवीचं नावाने. आज सोनवाई मरुवाई माते की जय ही कमेंट करून कमेंट बॉक्स भरून टाका. देवीने प्रत्यक्षात मला सांगितलं का माझा भक्त आहे, त्याचं लग्न तिथं चालू आहे, तू लवकर पूजा कर, मला देवीच्या माझ्या भक्ताच्या लग्नाला जायचं आहे. ती देवीच होती जिने मला माझ्या मनात शंका होती ती दूर केली आणि मला त्या उजेडापर्यंत हात पकडून गेलं. देवी ही जागृत आहे आणि नवसाला पावणारी आहे. मी मागत नाही, मी सांगतो आमच्या गावकऱ्यांना काहीतरी सर्वांना सुखी देव, काम धंदे लाव, सर्व गावाचं व्यवस्थित भांडण त्यांच्या होऊन. मला काय मागायची गरज नाही, देवीनेच भरपूर केली. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय परत पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर भाऊ आले कामावरनं, आत नाही घेत आहे तुम्हाला, उद्या घेतो. चला आम्ही जाऊ दे ना. हा येल्लो घातलं, आमचं मोठी पाहिजे ना. हा या या मंदिरात एका भाऊनी येल्लो घातलाय. आजचा रंग येल्लो आहे. चला या, येते ना मंदिरात. या या. सो नमस्कार मित्रांनो, सर्वात पहिला आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, येत्या मे महिन्यात आपल्या 7 तारखेला आपल्या बाळकुम गावाची सोनवाई मरुवाई गावदेवी सोनवाई मरुवाईची जत्रा आहे. त्याच निमित्ताने दरवर्षी आपल्या बाळकुम गावात 5 मंगळवार देवीची फुलांनी सजावट केली जाते आणि त्यासोबतच देवीची आरती आणि देवीच्या इथे महिलांचा ओटी भरणीचा कार्यक्रम असतो. तर त्याच निमित्ताने आज आपण चाललो आहे देवीच्या मंदिरात. आपल्या बाळकुम गावातील छोटे मोठे सण आम्ही कशाप्रकारे साजरे करतो आहे ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. सो मित्रांनो, आपल्यासोबत तुषारदा आहे आणि तुषारदाची त्या दिवशी आपण घाईघाईत ओळख करून दिली नाही. माझ्या मोठ्या भावासारखा आहे, मोठा भाऊच आहे. आम्ही एकत्रच राहतो. आणि हा बघा तुषारदाचा मुलगा नील. तसं मित्रांनो, काय प्लॅन आहे तुषारदा आता? आता आपण सोनवाईच्या मंदिरात जाऊया. तिथे जे आपले 5 मंगळवारचा पहिला मंगळवार आहे, तिथे आजचा कलर आहे आपला जो पिवळा. तिथे जे आपल्या भगिनी किंवा गावातले जे ग्रामस्थ येणार आहेत त्यांचे विचार जाणून घेऊया आणि तिथून मरुवाईच्या मंदिरात जाऊया. तिथे आपल्यासुद्धा मरुवाईच्या जे किंवा सोनवाईच्या जे कोणाला अनुभव आले असतील, त्यांना प्रचिती आली असेल, त्या हिशोबाने आपण प्रत्येकाची एक एक बाईट घेऊया. सो मित्रांनो, तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, कमेंट खूप कमी येत आहेत. कमेंट बॉक्स भरून टाका देवीच्या नावाने. आज सोनवाई मरुवाई माते की जय ही कमेंट करून कमेंट बॉक्स भरून टाका. सो चला, वेळ झाला आहे, आपण वेळी न घालवता निघूया. चला, सोनवाई मरुवाई माते की जय. गावात सगळ्यात ना आज येल्लो साड्या, येल्लो ड्रेसमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. पहिलाच मंगळवार आहे आणि आजचा दिवस ठरला होता की येल्लो कलर घालावा. हे बघा समोर चालले, सगळे मंदिरातच चाललेत. हाय, मंदिरात चाललेत ना सगळ्यांनी. येल्लो ड्रेस वगैरे घातले. आजचा दिवस येल्लोच ठरला होता ना. सत्वाची आई माझी, सत्वाची आई माऊली भक्तांची. सत्वाची आई माझी, सत्वाची आई माऊली भक्तांची. आई ओढ तुझ्या गोनावाची, गावदेवी बालकुम गावाची. आई ओढ तुझ्या गोनावाची, गावदेवी बालकुम गावाची. तर मित्रांनो, आपलं सोनवाई मंदिरात देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललोय मरुवाई देवीच्या मंदिरात. तिथे आपण आरतीला सुद्धा थांबणार आहे. चला बघूया कसा जातोय आजचा दिवस.
नमस्कार, मी चंद्रकांत पाटील. आपणा सर्वांना असं सांगू इच्छितो, हा आपलं मंदिर सोनाई आणि मरोई हे फार पुरातन आहे. आमचे आजोबा या सोनाई मरोईचे भक्त होते. तेव्हापासून हे या देवीची आम्ही उपासना करतो. इथं दिवाबत्तीची काही सोय नव्हती. त्यावेळेला मी तेल वात पंती घेऊन इथं दिवा लावायला रोज संध्याकाळी यायचे. अंधार असायचा, काळं कुठं यायचा फार अवघड रस्ता होता. पण त्यावेळेला मी न चुकता एकही दिवस न चुकता इथं मंदिरात दिवाबत्ती करायला. त्याच्यानंतर काय काना माहीत पडल्यानंतर एक एक करून देवीचे भक्त वाढत गेले. तेही यायला लागले, तेही देवीची पूजा करायला लागले. लोकांना अनुभव यायला लागला. हे आपली देवी सोनाई मरोई, त्याला आई आपण म्हणतो. आई जसं बालकाचं रक्षण करते तसं ही आई आपल्या सर्वांचं रक्षण करते. असं करून देवीची हळूहळू यात्रा व्हायला लागली. प्रत्येक कुटुंब आपली यात्रा जोरात करायला लागले. देवीची यात्रा करता करता सर्व याच्यात त्याचा प्रसार झाला. बाहेरून लोक यायला लागली. बाहेरून लोक येऊन देवीला नवस करायला लागले. त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हायला लागल्या. त्यावेळेला असं योगायोग मी न चुकता देवीची पूजा करायचो. आणि ज्या वेळेला माझं लग्न ठरलं आणि लग्नाच्या हळदीच्या दिवशी मला यायला मिळालं नाही. देवीची देवळात दिवाला व्हायचं बोलला पण जमलं नाही मला. पण गावातले दुसरे येऊन त्या लग्नाच्या दिवशी तो दिवा लावायला आला. माझं लग्न ज्या वेळेला खाल्ल्याला मी लग्नाला गेलो तर दुसऱ्या दिवशी नंतर माहिती पडलं का तुझं दिवा लावायला आलेला त्या माणसाने सांगितलं का देवीने प्रत्यक्षात मला सांगितलं का माझा भक्त आहे, त्याचं लग्न तिथं चालू आहे, तू लवकर पूजा कर, मला देवीच्या माझ्या भक्ताच्या लग्नाला जायचं आहे. तर असा फार चांगला अनुभव मला देवीची पूजा करून आलेला आहे आणि माझ्या अवघ्या संसार सुखाचा आहे. सर्वांना अनुभव तोच येतोय, तर सर्व संसार सुखाचा होतो. नमस्कार, अजिंक्य पाटील. बाळगोचा असा लहानपणापासून आम्हाला देवीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. देवी मनामध्येच आहे आमच्या. आणि एक दिवशी मला लेट झाला असं येताना. त्यावेळेसारखा असे रस्ते नव्हते. एक लहानसा बोगदा होता आणि तिथे खूप पाणी वगैरे असायचं, कोण नसायचं. आणि ऐकलेल्या असायच्या गोष्टी का वाईट शक्ती वगैरे येतात आता इकडे, म्हणजे लहानपणीचे जसे विचार होते तसे. एक दिवस असाच त्या वाट्याने जायचं होतं मंदिरामध्ये. आईचं दर्शन घ्यायचं होतं, मंगळवार होता. लेट झालेलं म्हणून मी पुढे गेलो. पण तिथे असं झालं की मनामध्ये एक शंका आली की हा खरंच या गोष्टी आहेत, मी एकटाच आहे काय करू. त्यावेळेला बोललो की माझ्या मरुआईसाठी दर्शनाला चाललोय, मला जायचं आहे काय पण करून. मी गेलो तिचं नाव घेतलं, बोललो जे काय वाईट शेक होईल माझी आई बघून घेईल. आणि पुढे गेलो तसं तर मला एक म्हातारी आजी दिसली. तो आता एकटा आहे आणि मी पण एकटी काय करते. तर मी आवाज दिला काय करताय. नाही मंदिरात जायचं आहे, तिकडे पुढे जायचं. ती बोलली बाळा माझा हात पकड, मला त्या बोगद्यापर्यंत पुढे घेऊन चल, उजेडापर्यंत. तर मी घेतला, हात पकडला आणि पुढे आलो. आणि जसं पुढे आलो माझ्या बरोबर गप्पा गोष्टी झाल्या व्यवस्थित, काय कसं काय सगळं. आणि नंतर असं झालं की जसं जिकडे उजेड असेल तिथपर्यंत थोडी वाट थोडी अरुंद होती. तर मला सांगितलं बाळा तू पुढे हो, मी तुझ्या मागे आहे. असं झालं. आणि अचानक असं झालं की मी जसं पुढे निघालो त्या उजेडामध्ये, मागे वळून बघतो तर कोणच नव्हतं. मनामध्ये एक शंका आली. नंतर मला असं वाटलं की हा देवीच होती, जिने मला माझ्या मनात शंका होती ती दूर केली आणि मला त्या उजेडापर्यंत हात पकडून गेलं.
आणि त्यावेळेला जे केलं की हा खरंच म्हणजे असं झालं की मी देवीसाठी नाही आलो, देवीने मला आणलं. नमस्कार, मी बाळकुंचा ग्रामस्थ बळीराम किसन भोईर. आमच्या आता जत्रेचे पहिला मंगळवार आज सुरू झालेला आहे आणि आता 5 मंगळवार झाल्यानंतर यात्रा असते. आमच्या गावातली मरुआई, सोनाई, हनुमान मंदिर, वामनदेव हे सगळे जागृत देवस्थान पूर्वीपासूनचे आहेत. आणि हे पुरातन ज्या देवस्थान आहेत ती बाळकुंची टिकून राहणं फार गरजेचं आहे. आजच्या धगधगच्या जीवनामध्ये कुठे शांती मिळेल अशी ठिकाणं आणि जागृत देवस्थानं टिकवणं आज गरजेचं आहे असं मला वाटतं. माझं नाव करण पाटील, श्री मुरुआई मंदिर बाळकुंड या ठिकाणी मी नेहमीच येत असतो. देवीच्या उत्सव असो तर मंगळवार असो, नवरात्र उत्सव आम्ही खूप जोरदार करतो मित्रमंडळ सर्व मिळून. मला आठवते की 2013 ते 16च्या मध्ये गावीतले देवीचे मुकुट 2 चोरीला गेले, लगातार 2 चोरीला गेले. त्यानंतर देवीला मुकुटच नव्हता. तर त्यावेळेस मुकुट हाणायचा कुठून, ह्यो नवरात्र उद्या आणि मुकुट हाणायचा कुठून हा आम्हाला प्रसंगवत पडला होता. तर आम्ही खूप सारे कॉन्टॅक्ट केले भरपूर ठिकाणी. हा जो मुकुट आहे हा आम्ही अंधेरीवरनं इमर्जन्सी आदल्या रात्री मागवला. ज्यावेळेस आम्ही मुकुट आणला, आम्हाला ज्या व्यक्तीने मुकुट दिला तो आम्हाला अक्षरशः देत पण नव्हता. त्याच्या घरातला मुकुट आहे हा जो देवीचा मुकुट आहे. तर त्या मुकुट आम्ही हाणला अंधेरीवरनं. तर मुकुट बसवायला चोरीला जात आहेत म्हणून आम्ही त्याला फिट करून आपण बसूया असं आमचं ठरलं. पण आम्ही मुकुट बसवलं. आम्ही 5-6 जण नवरात्रीचं काम चालू होतं, चर्चा करत बाहेर बसलो. पण आम्हाला त्यावेळेस कॉईंटचा आवाज आला, टाक. आम्ही 7-8 जण कंटिन्यू शोधत बसलो कॉईंट कुठे पडला. त्यावेळेस थोडासा रस्त्याचं नवीनच काम झालं, तो कुठेही असं काय आम्हाला समजलंच नाही. पण तो देवीचा साक्षात्कार होता आणि तो मुकुट त्याच्यानंतर हा कायमस्वरूपी बसलेला आहे. हा आम्ही आमच्या मंडळातर्फे त्यावेळेस बसवला होता. सोनवाई मुरुआई मित्रमंडळ बाळकुंचा राजा गोविंदा पथकातर्फे गावकऱ्यांनी आम्हाला त्यामध्ये सहकार्य केलं होतं. त्यामुळे आम्ही अशी थोडी छोटीशी माहिती मी आज तुम्हाला सांगत आहे. देवीबद्दल आलेली आम्हाला एक प्रचिती आणि अनुभव आम्ही सांगतो. प्रत्येक मंगळवारी लोकांची गर्दी वाढायला लागली. उपवास हे लोकांचे चालूच करायला लागले. आणि आता ही मंगळवारची यात्रा सकाळपासून जी गर्दी लोटते ती रात्रीपर्यंत अशीच गर्दी चालूच असते. तर असं करून ही देवीचा उत्सवात लोक मनोभावी पूजा करतात आणि त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आणि ही देवी सदैव त्या लोकांच्या पाठीशी असते. अशीच अखंडित ही देवी ह्या लोकांच्या पाठीशी राहून जसं मला अनुभव आला असा सर्वांना अनुभव येऊन सर्वांनी ही देवीची पूजा करावी. तर देवी ही जागृत आहे आणि नवसाला पावणारी आहे. गावची जत्रा भरते त्या वेळेला भरपूरच पब्लिक आता येत असते. माझ्या मरुआईची, गावदेवी मरुआईची माझ्या प्रचिती आहे की सगळ्यांना म्हणजे सांगू तेवढं कमी असतं आणि सगळ्यांनाच येतं ही प्रचिती. आपला गाव आणि येणारे सगळे भक्त ह्या आपल्या सोनवाई मरुआईनी ह्या भक्तांचं रक्षण करू, ह्या सर्वांना सुखात ठेवू आणि असंच आनंदित आपल्या गावाचे सगळे उत्सव जोरात चालू दे आणि सुखी राहू दे गाव. हेच मी मागतो. तिकडे माझ्या आणि माझ्या परिवाराच्या तसेच माझ्या बाळकुंडाची जशी एक परंपरा सगळी माझी चालत आली ती अशीच घट्ट राहावी आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य द्यावं. सगळ्यांना जशी एक गावदेवी म्हणून आपल्या सगळ्यांचं रक्षण करते तसं सगळ्यांचं रक्षण करत राहावं अशी फक्त एवढीच माझी मागणी आहे माझ्या मरुआईकडे. गावातल्या लोकांना सुख समृद्धी आणि त्यांचं रक्षण कर आणि गावातल्या समस्या ज्या गावकऱ्यांच्या मेन आहेत त्या सोडवण्यासाठी आम्हाला आशीर्वाद आणि शक्ती दे. मी सांगतो आमच्या गावकऱ्यांना काहीतरी सर्वांना सुखी देव, काम धंदे लाव, सर्व गावाचं व्यवस्थित भांडण त्यांच्या होऊन मला काय मागायची गरज नाही. देवीनेच भरपूर केली.